तर इच्छुकांच्या मुलाखतीसाठी मनसेची समिती तयार करण्यात आली आहे। आजपासून मनसे इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे। मनसे पक्ष कार्यालयामध्ये मुलाखतीला सुरुवात झाली आहे। मुलाखती घेण्यासाठी पक्षाकडून समितीची स्थापना केली गेली आहे। यामध्ये हेमंत संभूस, अजय शिंदे, किशोर शिंदे, योगेश खैरे, गणेश सातपुते यांची ही समिती आहे जी आजपासून मुलाखती घेते आहे। पुण्यातल्या मनसेच्या पक्ष कार्यालयामध्ये मुलाखती घेतल्या जाणार आहेत। समिती मुलाखतीचा सगळा अहवाल राज ठाकरे यांना सुपूर्द करणार आहे। राज ठाकरे यांची पुण्यामध्ये सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे आणि त्या अनुषंगानेच महत्त्वाच्या अशा मुलाखती सुद्धा सुरू झालेल्या आहेत। मनसे पक्ष कार्यालयामध्ये मुलाखतींना सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठीची जी समिती आहे ज्यात हेमंत संभूस, अजय शिंदे, किशोर शिंदे, योगेश खैरे, गणेश सातपुते यांचा समावेश आहे। इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर अर्थातच अहवाल जो आहे तो राज ठाकरे यांच्याकडे पाठवला जाणार आहे। किती जागांवरती या मुलाखती होत आहेत हे देखील येत्या काळात सांगितलं जाईल। याचाच आढावा घेतला आमची प्रतिनिधी रेवती हिंगवेना। भूमीवरती प्रत्येक पक्ष आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केलेली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून सगळेच पक्ष पुण्यात आपापल्या इच्छुक उमेदवारांचे मुलाखती घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि तसंच काहीसं चित्र आज पुण्यातील मनसेच्या शहर कार्यालयात दिसून येते, जिकडे आज इच्छुक उमेदवारांनी सकाळपासून गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। कारण आज 1 to 1 जी मुलाखत होणार आहे ती मुलाखत जे मनसेची कोर कमिटी आहे ती घेणार आहे आणि प्रत्येक इच्छुक उमेदवार जो आहे तो इकडे आपण काय काम केलं, काय इतक्या वर्षांपासून भूमिका बजावत आलो आहे, या सगळ्या प्रकारचे जे त्यांचं एक प्रोफाईल आहे ते प्रोफाईल आज या मुलाखतीत 1 to 1 सांगण्यात येणार आहे। तर आता आपण इकडे बघतोय की ही जी कोर कमिटी आहे मनसेची पुण्यातली ती ही बैठक घेत आहे आणि मुलाखत घेत आहे आणि त्या कोर कमिटीमध्ये हेमंत संभूस, अजय शिंदे, किशोर शिंदे, योगेश खैरे, गणेश सातपुते हे खरं तर आजपासून मुलाखती घ्यायला सुरुवात केलेली आहे। आपण बघतोय की 1 to 1 ही मुलाखत घेते। जे उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्या उमेदवारी अर्ज देखील त्याची छाननी, नेमकं काय एकंदरीत काम आहे, किती वर्षांपासून काम आहे, हे सगळं खरं तर इकडे हे जी कोर कमिटी आहे ती जाणून घेते। माझ्यासोबत आता हेमंत संभूस आहेत। नेमकं आज ज्या मुलाखती घेतल्या जात आहेत त्याचा क्रायटेरिया काय आहे आणि मुख्य प्रश्न काय आहे? आम्ही मुख्य प्रश्न म्हणजे नागरी हिताचे काय आहे, विरोधक जे आहेत त्या विरोधकांना पुरवून उरेल असा कॅन्डिडेट आम्हाला द्यायचा आहे। त्याच्यासाठी आम्ही मायक्रो लेवलला जाऊन त्याची तपासणी करतोय। मग त्याच्यामध्ये त्याची शैक्षणिक पात्रता, त्याची वयोमर्यादा, त्याचा प्रभागामध्ये असलेला नागरिकांशी संपर्क, त्याला प्रशासनाशी जाण आहे का, त्याने आत्तापर्यंत पक्षामध्ये काय योगदान दिलेलं आहे, कुठल्या पदावर तो कार्यरत आहे, असे